पाणी एकत्र कालवून केलाय, कारण हळद आणि पाणी एकत्र कालवल्याने तो फक्त पातळ होतो, एकत्र होत नाही. अरे वा. मग जास्वंदाची जी पेस्ट होती ती आणि हळद एकत्र कालवल्याने हा तपकिरी रंग मिळाला. गुलाबाचा कूट केल्याने हा रंग मिळाला, त्या लाल गुलाब होता. हे ते बीटरूट असतं त्याचा रस आहे, आणि घरातल्या घरात घरगुती जो रंग असतो फूड कलर असतो तो कलर मिळून हा रेड कलर तयार. अच्छा, या सगळ्या रंगांचं तू चित्र काढून बघितलं का? कागदावर चिकटतो का तो? चिकटतो, कागदावर चिकटतो. आणि तो किती वेळ राहिला? तो राहिला म्हणजे असा तो कोरडा झाल्यानंतर सुद्धा अजूनही आहे, तो पूर्णपणे गेला नाही तसंच. त्याच्यावरती कढीपत्त्याचा हिरवट रंग उमटला होता आणि वरची जी पानं होती कोरडी ती निघून आली. खूपच छान.